मुंबईमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे. आज त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि इथं हॉटेल भाग्यश्री जे सोशल मीडियावर चर्चेत असतात त्या हॉटेलचे मालक जे आहेत ते इथं आलेले आहेत. दादा काय काय घेऊन आले? मी केळी आणली, फरसाण आणले, बिस्लरी आणली, बिस्किट आणले, हत्ती भरून आणलं, डायरेक्ट हत्ती भरून. ते कशासाठी आले नेमकं? खास माझ्या मराठी बांधवासाठी. आणि जवळ आरक्षण भेट नाही तवर इथून हारायचं नाही, तवर लढा द्यायचा. कमी पडेल ती आम्ही आणायला खंबीर आहोत. दादा 3 दिवस झाले, पहिल्या दिवशी जेवण पाणी नव्हतं, आता सगळं पोहोचवलंय तुम्ही. किती दिवस अजून हे पोहोचू शकता तुम्ही? जवळ आमच्या मराठी बांधव इथं खंबीरपणे उभा आहेत. जेव्हा आम्हाला फोन येईन की कमी पडलंय तेव्हा येऊनच येणार, आणणार आम्ही. आणि खास आमच्या पाटील साहेब बसल्या 6 दिवस हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. त्या दिवशी जवळ पाटील साहेब उठत नाहीत तेव्हा हॉटेल भाग्यश्री बंद राहणार आहे. पण काय मराठा आरक्षण का मिळालं पाहिजे? भेटलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे. मराठा भेटलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे. कारण की आज जी लढाई आहे तुम्ही बघू शकता. आज 3-4 दिवस झाले होते, काय भेटलं नाही तरी आमचा एक बी माणूस हटलेला आहे. पण ह्यांच्या जेव्हा कॉल चालू झाले तेव्हा कितीतरी मराठ्याने सगळं घेऊन आलेले आहेत. आज काय काय तुम्हाला माहिती मिळाली होती इकडे जेवण नाही वगैरे? नाही, मिळाल्यावरच लगेच रातच्या 12 वाजता आयशर भरून आलो मी. रातच्या 12 वाजता आयशर भरला, डायरेक्ट 12 वाजता. तर असं सगळं आता वाटप चालू आहे. तर या वाटपासाठी इथं त्यांनी आता